नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आजपासून आपण सामान्य ज्ञान विषयाची सिरीज सुरू केलेली आहे, जी की आपल्याला येणारी तलाठी एक्झाम, TET आणि जी कंबाईन ग्रुप बी एक्झाम आहे याकरता नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यामध्ये आपण राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान, भूगोल या संबंधित जेही महत्त्वाचे प्रश्न आहे ते कव्हर करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न आपल्यासमोर दिलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणत्या नदीची आहे? तर ती आहे गोदावरी नदीची. ठीक आहे. आणि तुम्हाला माहीत असेल सर्वांना की महाराष्ट्रातील गोदावरी नदीने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे. गोदावरी नदीची लांबी हे 668 किलोमीटर इतकी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके. त्यानंतर नैऋत्य मान्सून काळामध्ये महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध प्रकारचा काय पडतो? पाऊस पडतो. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर स्त्री आरोग्य आणि कुटुंब नियोजन यावर आधारित समाज स्वास्थ्य नावाचं जे मासिक आहे हे कोणी काढलेलं होतं? तर ते रधो कर्वे यांनी काढलेलं होतं. तृतीयरत्न हे नाटक आहे आणि हे नाटक कोणी लिहिलेले होते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे नाटक लिहिलेले होते. ठीक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. त्यानंतर विटाळ विध्वंसक या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते आहे गोपाळ बाबा वलंगकर. आणि हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला जातो. त्यानंतर बघा, संविधान सभेची पहिली बैठक कधी भरलेली होती? तर 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेली होती. कुठे भरलेली होती? तर सेंट्रल हॉल, दिल्ली या ठिकाणी भरलेली होती. त्यानंतर संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते? तर बघा, संविधान सभेचे जे हंगामी अध्यक्ष होते ते होते सच्चिदानंद सिन्हा. आणि संविधान सभेचे कायमस्वरूपी जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यामुळे हंगामी अध्यक्ष आणि कायमस्वरूपी अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे समोर बघा. प्रश्न आहे, WTOची स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर 1 जानेवारी 1995. इथे 1995 करा. WTOची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आलेली होती. आणि मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सो 95 इथे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो, हे बरोबर आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न आलेला आहे. आणि जी तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा पार पडली त्यामध्ये हा पुरस्कार विचारलेला आहे. आबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर आबेल पुरस्कार गणित क्षेत्रामध्ये दिला जातो. तर बुकर पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो, हे लक्षात घ्या. आणि पुलित्झर पुरस्कार म्हटलं तर पत्रकारिते संबंधित, म्हणजे पुलित्झर प लक्षात ठेवू शकता तुम्ही. बुकर साहित्य, त्यानंतर आबेल म्हटलं तर गणित क्षेत्र आपण बघितलं, आणि ग्रॅमी म्हटलं तर संगीत. ओके. त्यानंतर प्रसिद्ध हिराकुंड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते ओडिशा या राज्यामध्ये येते. नंतर बघा पुढचा प्रश्न, नदी पात्रात असणारे माजुली बेट हे कोणत्या नदीमध्ये येते? तर ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येते. आणि ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती आसाममध्ये आहे. सो माजुली बेट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ब्रह्मपुत्रा नदी आणि आसाम राज्य. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर असून त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. तर कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. भारतीय संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा आराखडा 22 जुलै 1947 स्वीकारलेला होता. हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. रेल्वे हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर बघा, परिशिष्ट 7 मध्ये 3 प्रकारच्या सूच्या दिलेल्या आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. आणि उरलेले जे शेषाधिकार असतात ते लक्षात घ्या, ते केंद्र सरकारकडे असतात. ठीक आहे. तर रेल्वे हा विषय केंद्र सूचीमध्ये येतो, तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला वन लाईनर एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी लावलेला होता. आणि बघा, तो 1921 मध्ये हा शोध लावलेला होता जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये. तर या घटनेला 2021 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला इथे काय करायचा आहे? IMP करायचा आहे. डेफिनेटली एक्झाममध्ये विचारला जाईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान दिवस यामधील फरक कन्याकुमारी येथे 45 मिनिटाचा इतका आहे, हे लक्षात घ्या. लेह लडाख या ठिकाणी हा फरक 4 तासाचा आहे. सर्वात मोठा आणि सर्वात लहान दिवस याच्यामधला फरक लेह लडाख या ठिकाणी 4 तासाचा आहे. त्यानंतर बघा, पूर्व उत्तर रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? तर ते गोरखपूर UP या ठिकाणी आहे. ओके. पूर्व उत्तर रेल्वेचं. मात्र पूर्व उत्तर सीमा रेल्वेचं मुख्यालय विचारलं तर ते आहे मालेगाव, गुवाहाटी, आसाम या ठिकाणी. सो या 2 गोष्टीला फरक लक्षात घ्या, कारण बऱ्याचदा इथे पेपरमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकते. मग ब्ल्यू ओरिजिन कंपनी जी आहे ती 2000ची आहे. तर स्पेसएक्स कंपनीची स्थापना 2002 मध्ये झालेली होती. तर जे टेस्ला कंपनी आहे त्या कंपनीची स्थापना 2003 मध्ये झालेली होती. सो ब्ल्यू ओरिजिन 2000, स्पेसएक्स म्हटलं तर ते दिलेलं आहे 2002, आणि टेस्ला कंपनी म्हटलं तर 2003. ह्या तिन्ही कंपन्या सध्या चर्चेत आहे, म्हणून आपण इथं कव्हर केलेलं आहे. त्यानंतर बघा, द लँडस्लाईड इन रायगड डिस्ट्रिक्ट टूक अ प्लेस नियर अ
तलाई विलेज. जे तलाई विलेज आहे महाड तहसीलमधलं, जे की रायगड जिल्ह्यामध्ये येते, तिथे भूस्खलन झालेलं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे जुलै 2021मध्ये. ठीक आहे. आणि असंच मालीन दुर्घटना झाली होती, तुम्हाला माहीत आहे माळीनगाव भूस्खलन झालेलं होतं पुणे या जिल्ह्यामध्ये, ते 30 जुलै 2014ला झालेलं होतं. त्यामुळे हे लेटेस्टमधलं जे करंटमधलं आहे ते तुम्ही इथे पाठ करून घ्या. लँडस्लाईड म्हणजे होते भूस्खलन. त्यानंतर महत्त्वाचे 2-3 प्रश्न आणखी आहे बघा. राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर 6 मार्च 2001 रोजी राज्य मानवी हक्क आयोगाची काय झालेली होती, स्थापना झालेली होती. आणि शेवटचा प्रश्न आहे, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे, तर राज्यसभेला देण्यात आलेला आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण केल्या जातात आणि ह्या भाग 14 मध्ये आहे आपल्या घटनेच्या, हे पण तुम्ही इथे काय करा लक्षात घ्या, भाग 14 मध्ये. तर या पद्धतीनं आपण हे लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. दुसरं लेक्चर जे आहे ते पार्ट 2 मध्ये आपण लवकरच घेऊन येऊ. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.